This is Prabhav Media, bringing you the latest updates. नमस्कार, आप देख रहे हैं प्रभाव मीडिया। मैं हूं प्रिया और आपके लिए लेकर आई हूं आज की सबसे अहम और ताजा खबरें। देश और दुनिया की हर बड़ी खबर सबसे पहले और सबसे भरोसेमंद तरीके से। आइए शुरुआत करते हैं आज की कुछ खास खबरों के साथ। कुही तहसील से एक ऐसी तस्वीर सामने आई है जो इंसानियत और संविधान दोनों को शर्मसार कर रही है। ग्राम पंचायत की कथित तानाशाही के चलते मालची गांव की एक गरीब दलित विधवा महिला और बच्चों को उसके 40 वर्षों पुराना घर से जबरन बेघर कर दिया गया। पीड़िता कुलवंता प्रेमदास बोरकर का मकान बिना पुनर्वास और बिना मानवीय संवेदना के जमीन में मिला दिया गया। इतना ही नहीं, घर का सारा सामान, बर्तन, अनाज, कपड़े, जेवरात और जीवन की आवश्यक वस्तुएं भी ग्राम पंचायत ने जब्त कर महिला को खुले आसमान के नीचे छोड़ दिया। इस अमानवीय अन्याय के खिलाफ वंचित बहुजन आघाड़ी, बहुजन समाज पार्टी, आजाद समाज पार्टी, भीम पैंथर, जनहित संघर्ष समिति, समता सैनिक दल, भारत मुक्ति मोर्चा, भारतीय बौद्ध महासभा, निड़ाई संगठन, दीक्षाभूमि संघर्ष समिति और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर विचार मंच सहित अनेक आम्बेडकरवादी संगठनों ने आज कुही तहसील कार्यालय पर विशाल जन आक्रोश मोर्चा के माध्यम से प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने सवाल उठाया, क्या संविधान सिर्फ ताकतवरों के लिए है? क्या गरीब दलित विधवा को न्याय का कोई अधिकार नहीं? संगठनों ने दोषी सरपंच और अधिकारियों पर अनुसूचित जाति अत्याचार कानून के तहत तत्काल मामला दर्ज करने की मांग की। साथ ही पीड़ित परिवार को 50 लाख रुपए का मुआवजा, स्थायी आवास और सरकारी नौकरी देने की भी मांग की गई। प्रशासन की चुप्पी पर सवाल खड़े करते हुए आंदोलनकारियों ने चेतावनी दी, जब तक न्याय नहीं मिलेगा संघर्ष और तेज होगा। परिवार को न्याय देना होगा, परिवार को न्याय देना होगा। या गाड़ी समोर येऊ द्या। भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा श्रद्धांजलीने मुर्दाबाद, सचिव मुर्दाबाद। म्हणजे याची बायको फक्त 5 वर्षाचं लग्न केलं काय? त्याचा बालविवाह केलं काय? मग याच्यावर या सुविधा म्हणजे कोणते गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे काय? ये बात नहीं आम या खास देखिए, संसद में जनतंत्र की लाश देखिए। अरे देश के विधाता हो गए जंत्री तंत्री और अच्छे खासे गुंडे हो गए देश के मंत्री। या माध्यमातून इथल्या ठाणेदाराला, इथल्या तहसीलदाराला, इथल्या ग्राम सचिवाला आणि सरपंचाला सांगू इच्छितो, तुम्ही अधिकारी झालेत, पदाधिकारी झालेत म्हणून तुम्ही जनतेचे बाप झाले नाहीत, तुम्ही सेवक आहात। वंचित बहुजन आघाडीचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे। या मोर्चाच्या माध्यमातून आणि जी परिस्थिती या कुही तालुक्यामध्ये दिसते आहे, तुम्हाला आठवण करून देतोय की जेव्हा सोमनाथ सूर्यवंशीचा परभणी येथे मृत्यू झाला, तेव्हा अक्षरशः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की छातीच्या दुखण्यामुळे त्याचा मृत्यू झाला। आणि कुहीची जी परिस्थिती बघितली आपण, तर इथलं प्रशासन म्हणजे इथला ग्रामपंचायतचा सचिव असो, इथला पोलीस स्टेशनचा ठाणेदार असो, इथला तहसीलदार असो, ही सर्व लोक त्या जो सरपंच आहे आणि सचिव आहे त्याच्या पाठीमागे उभे आहेत। मी त्यांना सांगू इच्छितो की परभणीमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष उतरून तिथे पोलीस अधिकाऱ्याला घोडबांड, जो PSI आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला सस्पेंड केलं। या माध्यमातून इथल्या ठाणेदाराला, इथल्या तहसीलदाराला, इथल्या ग्राम सचिवाला आणि सरपंचाला सांगू इच्छितो, तुम्ही अधिकारी झालेत, पदाधिकारी झालेत म्हणून तुम्ही जनतेचे बाप झाले नाहीत, तुम्ही सेवक आहात, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि जेव्हा जेव्हा सामान्य जनतेवर अन्याय अत्याचार होतो, तेव्हा तेव्हा आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती उतरतो। लक्षात घ्या, बाळासाहेब आंबेडकर या सर्व
माझं, बाळासाहेब आंबेडकर लवकरच कुहीमध्ये येणार आहेत आणि जे जे अधिकारी इथल्या आमदाराच्या दबावाखाली असतील, इथल्या माजी आमदाराच्या दबावाखाली असतील, इथं पालकमंत्र्याच्या दबावाखाली असतील, तर तुम्ही आत्ताच सुधरून जा. तुमच्या कायद्याप्रमाणे तुम्ही कारवाई केली पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा, अन्यथा तुमच्यावरच कारवाई करण्यासाठी आम्ही समोर गेल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा. प्रवीण कांबळे निळाई या संघटनेच्या वतीने इथे आलेलो आहोत. आज जो मोर्चा निघालेला आहे आणि ज्या जातीयवादी व्यवस्थेविरुद्ध आपण मोर्चा काढलेला आहे, म्हणजे या गावचा सरपंच असो किंवा मग सचिव असो, नरुले असो किंवा भोयर असो, एक घटना सांगतो की आवळे बाबू जे होते, आवळे बाबूचं एक समता सैनिक दल होतं आणि जेव्हा जेव्हा गावागावामध्ये असे अन्याय होते तेव्हा ते समता सैनिक दलाचे लोक आणि त्यांचे सहकारी हे सर्व मिळून ज्या मग नरुले असो किंवा आणखी भोयर असो असे अन्याय करणारी जी माणसं होती ते त्या गावातल्या लोकांना सांगायचे. एक शायर ऐसा म्हणतो की ये बात नहीं आम या खास देखिए, संसद में जनतंत्र की लाश देखिए, अरे देश के विधाता हो गए जंत्री तंत्री और अच्छे खासे गुंडे हो गए देश के मंत्री. और बापू तेरे सिद्धांतों को जेल हो गई और अच्छी खासी राजनीति दलाल और भड़वों की रखेल हो. या दलाल आणि भडव्यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी आज आपण एकत्र जमलेला आहोत. हे सुद्धा एकटं घर होतं, घरलाईचं आणि बोरकर कुटुंबाचं सुद्धा एकटं घर आहे. मला वाटते या एकट्या घराला कधी या बोरकर कुटुंबाची घरलाईची होईल याचा नेम नाही. म्हणून आपण सावध असलं पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे. घरलाईची पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि इतक्या जातीयवादी माणसाला धडा शिकवला पाहिजे. त्याच्याशिवाय न्याय मिळत नाही. कारण जेवढे निवेदन आपण देतो ते निवेदन कचऱ्याच्या टोपलीत ते टाकतात, आपला आवाज दडपतात. जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे एवढं आवाहन करतो आणि थांबतो. त्यांचे घर पाळण्यात आलेलं आहे म्हणून त्या बोरकर कुटुंबाला तो न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे. ॲट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. ज्या महापुरुषांची छत्रपती शिवाजी महाराज, तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरुषांची ज्या ज्या अधिकाऱ्यांनी विटंबना केलेली आहे, तोडफोड केलेली आहे, त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आणि ह्या 2 दिवसाचा अल्टिमेटम ह्या पूर्ण आंबेडकरी समाज त्यांना देत आहे. 2 दिवसात जर झालं नाही तर आमच्याकडे दुसरा मार्ग आहे, तो म्हणजे हायकोर्टाचा मार्ग आहे. कारण बाबासाहेबांचा हा मार्ग समोरचा पुढला मार्ग हायकोर्टातून आम्ही यांना अरेस्ट करू आणि सर्व मित्रांना सांगायचं म्हणजे सर्व एकत्रित राहा, एकत्रित राहा. आपण नाही ह्या देशामध्ये ह्या बोरकर कुटुंबावरती झालेला अन्याय अत्याचार नसून हा संपूर्ण तुमच्या आंबेडकरी जनसमुदायावरती झालेला हा अन्याय अत्याचार आहे, हा बहुजन समाजावरती झालेला अत्याचार आहे. म्हणून सदैव तुम्ही जागृत राहा आणि प्रत्येक गावामध्ये आपल्या अशा प्रकारचे परत कृती होणार नाही ह्याकडे सदैव तुम्हाला जागृत राहण्याची गरज आहे, जागृत राहण्याची गरज आहे, जागृत राहण्याची गरज आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. अमानुष प्रकारे जो अन्याय करण्यात आला, त्यांचा बेघर करून रस्त्यावर आणण्यात आलं. सर्वप्रथम शासन आणि प्रशासनाचा आहे या तहसीलदार कुई आणि कुई ठाणेदार यांचा मी सर्वप्रथम निषेध करतो. यांच्यावर संविधानात्मक कारवाई करण्याची पहिला मी विनंती करतो. खरंच तुम्ही प्रशासनचे इमानदार म्हणजे इमानदार तुम्ही काम करणारे लोक आहात, नाही तर तुम्ही मनोवादी मानसिकतेचे, मनोवादी तुमचा जो किडा आहे डोक्यामध्ये, त्या किड्याचे तुम्ही सहभागी आहात. आम्ही हे समजतो. कारण हे घर पाहून तुम्ही घर पाळलं आणि तुमचं हा अतिक्रमण मध्ये दिवसाचा घर आहे. ह्या माणसाने किती खोटं बोललं ते सांगते. यांचं लग्न झालं 2004 ला, 2004
समजा आणि तो दाखवतो किती 96ला, म्हणजे याची बायको फक्त 5 वर्षाची लग्न केलं काय, त्याचा बालविवाह केलं काय, मग याच्यावर यशस्वी म्हणजे कोणते गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे काय, झालं पाहिजे. आमची अशी माग आहे याच्यावर सुद्धा गुन्हा असा झाला म्हणजे त्याचं घर असंच तोडलं पाहिजे, याच्या घरचे असेच अन्न पाणी धान्य सगळे जे काही सामान आहे, जसं हे आमच्या गरीबाचं बिचार वरकरांचं घर पाडलं तसं त्या नालायकाचं घर पाडलं पाहिजे. त्यामुळे आम्ही घरी जाणार आहोत. ह्या तहसीलदारांना आम्हाला सांगणं आहे, तुम्ही दुजभाव करू नका, तुम्ही आम्हाला उपसवू नका. आम्ही आताही भीमा कोरेगाव आम्ही अजूनही विसरलो नाही. म्हणून तुम्हाला हे सांगणं आहे की तुम्ही जसं त्यांच्यावर अन्याय केलाय, जसं त्यांचं घर तोडलं, त्यांचं जेवणाचं सामान नेलं, त्या 13 महिन्याच्या मुलीला तुम्ही घराचा बेदार केलं, तसंच तुम्ही सोमवारपर्यंत त्यांना न्याय द्या. समाधान देत आहेत ताई, नाही नका म्हणू, हे याची गरज आहे आपल्याला, यांची गरज आहे. तुम्ही असा विचार नका करू की तो आम्हाला असा वेगळा विचार नका करू, हे आमची भावना आहे, तुम्हाला आम्ही भेट देत आहोत. घर तोडलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांचं घर पुनर्स्थितीत स्थापित झालं पाहिजे, त्यांच्यावर अन्याय झाला त्याचा प्रशासनाने त्याचा पुढाकार घेऊन त्याचं विनाकारण केलं पाहिजे ना. त्याचा जो आपले जे दलित बांधवाचं जो घर तोडण्यात आलं, जे अन्याय अत्याचार झालं, आम्ही हा असं नेहमी सहन करणार नाही. 1-2 घर बघून त्यांनी काय आमच्या समाजाला काय कमजोर समजलं काय, आम्ही काय कमजोर आहोत काय, त्यांनी असं अन्याय आपल्या महाराष्ट्रामध्ये असा अन्याय करणं म्हणजे महाराष्ट्र सगळ्यामध्ये असं वर्चस्व आणि असं काही असं होत नाही. मॅडम मला हे सांगा, जो बोरकर परिवार आता माहित आहे का, राहण्यापासून अन्न पाण्यापासून आणि निवाऱ्यापासून अलग झालेला, त्यांची प्रशासन समाज काय व्यवस्था करायला, प्रशासनाने त्यांचं सगळं एकूण एक, ज्यांचं एक निवाऱ्यापासून अन्नापासून धान्यापासून सगळं त्यांचं त्यांना परत दिलं पाहिजे ना. शासनानं ही तरतूद केली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. त्यांचे सामान परत करणे होणार, त्यांच्या निवाऱ्याच्या अन्नाची व्यवस्था समाज आणि प्रशासन काय करायला ह्याची उत्तर दिलं, सांगा काय करणार. प्रशासनाने केलं पाहिजे ना. जेव्हा प्रशासन आहे तर ते घर बांधून होतील. अन्न आज उपाशी आहे, त्यांची कमाई नाही, त्यांचा अन्न पुरवठा शासनाने तहसीलदारांनी करायला पाहिजे, समाजाने करायला पाहिजे. दुरुस्त करायला पाहिजे. का बरं नाही केलं, का नाही केलं म्हणून आम्ही इथे आलो. हे 23 तारखेची घटना आहे मॅडम, 23 तारखेची घटना आहे. 23 तारखेची घटना असून आजची तारीख 31 तारीख आहे. एकाच कपड्यावरती 8 ते 10 दिवसापासून ते राहून राहिले, ते काय सांगायला पण त्या संदर्भात शरम लागायला पाहिजे. म्हणून आधी सरकार आहे ना, यांना शरम लागायला पाहिजे. किती एक व्यक्ती बिचारा त्या 10 दिवसापासून एका कपड्यावर आहे, त्यांना अन्न काय खाईल, त्या जो भोयर आहे त्यांना शरम लागायला पाहिजे की त्या परिवारावर त्यांनी अन्याय अत्याचार केलं. आम्ही सगळ्यासाठी लोक त्यांचा अन्याय त्याचा दूर घ्यायला पाहिजे आणि ह्या प्रशासनाला त्यांना भाग घेत म्हणजे त्यांना भाग पाडून आम्ही भाग पाडण्यासाठी आम्ही आलो आहे. सर, आपण जिल्हाध्यक्ष आहात, जे सारे वंचित बहुजन आघाडीचे, काय सांगाल आपण. ही घटना जी आहे 23 जानेवारी 2026ला दुपारी 12 वाजता घडलेली आहे. या घटनेमध्ये पीडित जी विधवा महिला होती बोरकर परिवाराची, तिचं घर 2 नोटीस देऊन पाडण्यात आलं. ग्रामपंचायत 1 नुसार 6 महिन्याच्या आतमधलेलं जे बांधकाम असते ते ग्रामपंचायत पाडू शकते आणि 6 महिन्याच्या नंतरचे जे बांधकाम आहे ते जिल्हाधिकारीच्या परवानगीनं पाडल्या जाते. परंतु ही कारवाई करीत असताना सरपंच यांनी जो नोटीस दिला त्याच्यावर 23/1/2025 ही तारीख आहे, 1 वर्ष जुनी तारीख देऊन त्यांनी हा खोटा प्रकार केलेला आहे. 30-35 वर्ष ज्या जागेवरती राहतात आणि ती जागा 2011च्या पहिल्याची असल्यामुळे 2009ला त्यांना टॅक्स लागलेला आहे कायमस्वरूपी, आणि ह्या टॅक्स लागल्यामुळे ती जागा त्यांना पाडता येऊ शकत नव्हती. तरीही एका पाण्याच्या पाईपलाईन फुटल्यामुळे, क्षुल्लक कारल्यामुळे यांचा व्यक्तिगत द्वेष निर्माण करून त्या गावातील भानोर ग्रामपंचायतीतील सरपंच बंडू रावजी नरुले आणि सचिव बीबी भोयर या दोघांनी द्वेषपूर्ण जातीवाद करून जाणून बुजून ही कारवाई केलेली आहे असं दिसून पडते आहेत. याच्यामध्ये कोणाचा आज सहकार्य असला पाहिजे. या कारवाईमध्ये शासन प्रशासन एक झालेलं आहे. आम्ही
24 तारखेलाच घटनास्थळी दाखल झालो आणि पोलीस स्टेशन PI काळे साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी टाळोटाळ उत्तर दिले की आम्हाला अजून 3 ते 4 दिवस चौकशीसाठी लागतील. नंतर 3 ते 4 दिवस झाल्यानंतरही आम्ही घटनास्थळी दाखल झालो, PI साहेबांकडे दाखल झालो. तेव्हाही त्यांनी म्हटलं की अजून चौकशी व्हायचीच आहे आणि म्हणून ही जी घटना आहे ही अतिशय अमानवीय आहे, निर्दयपणाची आहे. ज्या कारवाई करत असताना या परिवाराचं जे शिजलेलं अन्न होतं, म्हणजे आपण भात बनवलेला आहे, पोळी बनवलेली आहे, घरी 2 सुना आहेत, 13 महिन्याचा लहान मुलगा आहे आणि ते शिजलेले अन्न आणि आंघोळीचे ओले कपडे सुद्धा या ग्रामपंचायत प्रशासनाने जप्त केले आणि त्यांचा जो काही खर्चाचा पैसा होता 40 ते 45 हजार आणि सोनं होतं हे सुद्धा त्यांनी जप्त करून घेऊन गेलेले आहेत. यासाठी तुम्ही वरिष्ठ अधिकारी SP झालं, कलेक्टर झालं किंवा DYSP आहे त्यांना हा प्रश्न तुम्ही मांडले. आम्ही DYSP सृष्टी जैन मॅडम यांच्याकडे हा प्रश्न मांडला. त्यांनी म्हटलं की 2 दिवस सुट्टी असल्यामुळे आम्ही या प्रकरणाचा तपास करू शकलो नाही. काल आम्ही SP साहेब पोद्दार साहेबांना भेटलो, त्यांच्याकडे चर्चा केली. त्यांनी म्हटलं की आमच्याकडे अहवाल असा आलेला आहे की ती कारवाई शासनाच्या नियमानुसार आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये आम्हाला जेव्हा वाटलं की शासन प्रशासन एक होऊन ह्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकत नाही आणि म्हणून हा सर्व आंबेडकरी समाज, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सनिधन सर्व पक्षीय हा मोर्चा आम्ही ते आयोजित केला आणि या त्यांनी जी मोर्चाद्वारे कारवाई केली आहे ती 2012च्या नियमानुसार केली आहे. आता GR निघाला 2023 त्या नियमानुसार केलेली काय नाही, तुम्ही जो कलेक्टर का नाही विचार 2022ला GR आहे साहेब. 2012च्या यांनी जे कारवाई केली त्याच्या बाजूनुसार मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य 10 वर्षापासून आहे. मी लोकांच्या पट्टी वाटपासाठी गावामध्ये 1200 लोकांची यादी कलेक्टरकडे जाहीर करण्यासाठी दिलेली आहे. त्या GR मध्ये लिहिलेलं आहे की 2011चं ज्यांना इमलाकर लागलं असेल आणि जे या गावातले रहिवासी असतील त्यांना पहिले पट्टा कायमस्वरूपी दिला पाहिजे आणि नंतर त्या जागेतून त्यांना हटवलं पाहिजे. पण असं न करता या शासन प्रशासनाने मिळून त्या बोरकर परिवारावर अन्याय केलेला आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ आणि हे शासन प्रशासन झोपलं असेल तर कोर्टामध्ये जाऊन आम्ही त्यांना न्याय मिळवून देणार आहोत. मोर्चाची पुढची दिशा काय असेल? मोर्चाची साखळी आंदोलन आम्ही याच्यानंतर करणार आहोत जेव्हापर्यंत ॲट्रॉसिटी ॲक्ट तहत गुन्हा दाखल होत नाही आणि त्या परिवाराला त्यांचं हक्काचं घर बांधून भेटत नाही आणि शासनाकडून 10 लाख रुपये आर्थिक मदत आणि अन्नधान्याचा पुरवठा भेटत नाही त्यापर्यंत आम्ही थांबणार नाही आहोत. छत्रपति शिवाजी महाराज बोरकर परिवार के सम्मान में वंचित बहुजन आघाड़ी मैदान में तो ये वंचित बहुजन आघाड़ी और सारे जो आंबेडकर अनुयायी जो है आंबेडकर चळवळीचे अनुयायी या ठिकाणी एकत्रित आलेले आहे आणि नरुले जो आहे तो हरामखोर जो काय सरपंच आहे आणि भोयर हा सचिव आहे या लोकांना हे असंविधानिक कार्य केल्याबद्दल यांना ॲट्रॉसिटी अंतर्गत यांना सजा व्हायला पाहिजे. तसेच त्यांच्यावर दलितांचं घर उद्ध्वस्त केल्याबद्दल त्यांच्यावर 427, 435 या कलमा सुद्धा लागायला पाहिजे आणि हा परिवार जो आहे या परिवाराचं समर्थ जे काय त्यांचं घर हे त्यांना मिळालं पाहिजे. आणि तुमच्यासाठी धावून येते ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. तुम्हाला न्याय पाहिजे तर आंबेडकर लागतात. पण राजकीय मध्ये आपण वेगवेगळे जातो पण अन्याय अत्याचार झाला तर आपण सर्व एक होतो. आम्ही वाघाचे छावे आहोत, वाघाचे छावे. तो नरुले विसरला असेल. यांना वाटत आहे यांची राजकीय व्यवस्था राजकीय चळवळ तर जिवंतच नाही आहे पण आंबेडकरी चळवळ आम्ही कधीही लपू देत नाही, कधीही बसू देत नाही. आणि आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून यांना सांगू इच्छितो आता फक्त बोरकर कुटुंबावर तुम्ही अन्याय केला म्हणून एवढं सांगू इच्छितो की बोरकर कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही संपूर्ण आंबेडकरी चळवळीतले लोक इथे उभे आहोत. जर बोरकर कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढच्या वेळेस याच्यापेक्षा तीव्र आणि याच्यापेक्षा भयानक मोर्चा या कुई तालुक्यावर काढू. आता फक्त 500 हा पोलीसवाले दिसतील, उद्या 5000 पोलीसवाले तुम्हाला या कुई तालुक्यामध्ये उभे करावे लागतील आणि ते 5000ही आमच्या 1 लाख लोकांची
ताकद बनू नाही शकत, आमच्या समोर उभं राहू नाही शकत. म्हणून एवढं सांगतो. आणि कुई तालुक्याला पोलीस प्रशासनाला आणि त्या सरपंचाला इशारा आहे, लवकरात लवकर आमच्या बोरकर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आमची जी मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे. नरुलेवर अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे, ते पद मुक्त झाले पाहिजेत, अशा नेहमीच्या आमच्या विशेष मागण्या आहेत. आणि या मागण्या जर पूर्ण झाला नाही तर आता फक्त लहानसाच मोर्चा समजतो मी, याची अपेक्षा मोठा मोर्चा आम्ही या कुई तालुक्यावर काढून दाखवू. बरोबर. या ठिकाणी मी 5 वर्ष सरपंच होतो मालवणा ग्रामपंचायतचा. मी थोडक्यात सांगू इच्छितो, ग्रामपंचायत अधिनियम 1958 मुंबई कायदा 73व्या घटना दुरुस्तीनुसार याचा जर संविधानाच्या माध्यमातून या तहसीलदार, सरपंच, ग्रामसेवक यांनी जर अभ्यास केला असता तर निश्चितच ह्या घटना घडल्या नसत्या. मला वाटते की मनुवादी व्यवस्थेच्या माध्यमातून या घटनेचा, बाबासाहेबांच्या संविधानाचा जे परिपूर्ण अभ्यास करत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटनांचा अनुभूती घडवण्याचं काम, आपल्या बाबासाहेबांच्या अनुयायावर करण्याचं काम हे शासन, प्रशासन, सरपंच, ग्रामसेवक करीत आहे. यांना माझी विनंती आहे, या गोष्टीच्या माध्यमातून माझ्या पक्षाचे लोकांनी सुद्धा निवेदन दिलं आहे पदाधिकारी तहसीलदारांना. पंचनामा सुद्धा घेतला आहे, जिल्ह्यात सुद्धा पदाधिकारी आले. माझी विनंती राहील की आपण सोमवारपर्यंत ह्या ज्या काही घडामोडी झाल्या, ज्या बोरकर कुटुंबावर अन्याय झाला, त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी काय काय घटना घडल्याचा प्रत्यक्ष लहान मुलापासून तर त्या विधवा महिलांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे. आणि एवढं जर सांगून असेल, या ठिकाणी सांगितलं असले, या लोकांसोबत सांगितलं आहे, तरी पण आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नसाल, निश्चितच या प्रकरणामध्ये तहसीलदारांचा सुद्धा हात आहे असं मी समजतो. त्यासोबतच ठाणेदारांचा सुद्धा हात आहे असं समजतो. आणि या सरपंचाला, ग्रामसेवकाला त्याच्या पाठीशी घालून त्याला वाचवण्याचं काम हे शासन, प्रशासन करत आहे असं मी या ठिकाणी समजतो. आणि ह्या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो. यानंतर स्वतःपर्यंत जर आपण याची कारवाई केली नाही, निश्चितच हा आंबेडकरी सभा यापेक्षा जास्त येऊन आपल्यावर आंदोलन करेल, याची संपूर्ण जबाबदारी तहसीलदारावर आणि ठाणेदारावर राहील अशी मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि बोरकर कुटुंबाला न्याय मिळावा हीच माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. आपण सर्व आंबेडकरी जनता, आंबेडकरी चळवळीचे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित जावे आणि अशाच प्रकारे आपण उपस्थित व्हायला पाहिजे. पक्ष अनेक असो पण पुरेशी आंबेडकर चळवळ ही एक आहे. ही चळवळ आपण आपल्या अंतकरणातून तेवढं ठेवून आपण अशा प्रकारचे अन्याय अत्याचार आपल्या एरियात होऊ नये, आपल्या परिसरात होऊ नये, या प्रकारचं आपण निश्चितच आपण कारवाई करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय आपल्यासाठी कष्ट सहन करून या समाजाला या न्याय मागण्याची सुद्धा संधी मिळवून दिली. की दिल्या तरी सदैव जळण्याची वेळ आली, की दिल्या तरी सदैव जळण्याची वेळ आली आणि तारून या जगाला करण्याची वेळ आली. आणि नुसतं बाबाचं नाव घेऊन काय होईल, बाबाचे कार्य पूर्ण करण्याची वेळ आली, बाबाचे कार्य पूर्ण करण्याची वेळ आली. आणि ते कार्य आपल्याला सर्वांना या बोरकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा आपल्याला करायचं आहे. इतकेच बोलतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. सर्वांना जय हो. त्याचं महत्व समजून ज्या घटना घडल्यात 23 तारखेपासून एका ग्रामपंचायतचा रेकॉर्ड चेक करण्यासाठी किती दिवस लागतात साहेब आपल्याला? नाही, एक ग्रामपंचायतचा रेकॉर्ड, एका घराचा रेकॉर्ड. निवेदन द्या. नाही, निवेदन नाही, आम्ही चर्चा सर आणि सर तुम्ही म्हटलं होतं की आम्ही त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊ, तिथे एकही तुमचे पोलीस बंदोबस्त राहत नाही. रात्री काही कमी जास्त झालं त्यांनी त्यांची जबाबदारी कोण घेणार? कुठं आहे, कुठे दिल्या सर? प्रोटेक्शन नाही सर त्यांना. प्रोटेक्शन आहे नाही त्यांना. अरे लगेच तुम्ही त्या दिवशी म्हटले निवाड्याच्या व्यवस्थेबद्दल काय बोलणार? चला दुसरा कोणाला आहे, दुसऱ्यांना येऊ द्या, कोणाचे आणखी निवेदन आहे. ठीक आहे. कारवाई झालेली आहे, नियमानुसार झालेली आहे, त्यानुसार आवाज दिलेला आहे. हे आज आंदोलन आम्ही फक्त कुईपर्यंत आहे. आज आंदोलन कुईपर्यंत आहे. आपण पहिलं निवेदन आज आंदोलन कुईपर्यंत आहे. हे नागपूरपर्यंत याला पण जबाबदार आहे आम्ही. साहेब मी काय म्हणतो, सर मी काय म्हणतो, सर एक मिनट, बच्चे बुजुर्ग और महिलाओं को, एक मिनट, बच्चे बुजुर्ग और महिलाओं को खुले आसमान के नीचे छोड़ना क्या ये प्रशासन के नियमों में है?
अरे आणखी कोणाचे आहेत का निवेदन तिकडे? बघा 2-3 दिवस झाले. हा आक्रोश, आपला सगळ्यांचा जो आक्रोश आहे, तो आक्रोश कशासाठी आहे की बोरकर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून. आणि म्हणूनच आपण आज सकाळपासून इथं एकत्र आलेलो आहोत. सकाळपासून आम्ही न्यायासाठी मागणी करतो आहोत, परंतु इथलं प्रशासन मगरगट्ट झालं आहे, आपण लक्षात घ्या. 23 तारखेला ही घटना घडली. 26 तारखेला आपल्या देशाचं प्रजासत्ताक दिनाच्या 3 दिवस अगोदर एका कुटुंबाची स्वातंत्र्यामध्ये आणि प्रजासत्ताक देशामध्ये काय वाताहत केल्या जाते आपण सगळ्यांनी बघितलं. आणि म्हणून मग इथली जे प्रशासन व्यवस्था आहे, इथली सरकारची व्यवस्था आहे, ही सरकारी व्यवस्था टोटल इथल्या SC ST OBC समूहाच्या विरुद्ध आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक ग्रामपंचायतचा सरपंच त्याच्या मताने बोरकर कुटुंब त्या गावात वागत नाही म्हणून तो ग्रामसभेचा ठराव घेतो. ग्रामसभेचा ठराव कशामुळे घेतो? इथं असलेल्या बहुसंख्य समूहाच्या भरोशावर यांचं घर पाडावं म्हणून तो तिथं ग्रामसभेचा ठराव घेतो. म्हणजे आम्ही जर संख्येने कमी असू तर आम्हाला तिथं सुरक्षित राहण्याचा अधिकार नाही का? आहे अधिकार. आणि म्हणून मग त्या अधिकाराच्या खालीच हे बोरकर कुटुंब तिथं राहत होतं. मित्रांनो, आज जी काही चर्चा झाली, इथं BDO साहेब आहेत, तिथं तहसीलदार साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा केली की बा 23 तारखेपासून घर पाडल्यानंतर अजूनपर्यंत त्या सरपंचावर कारवाई का करण्यात आली नाही, त्या ग्रामसचिवावर कारवाई का करण्यात आली नाही. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आमची त्यांनी केलेली कायदेशीर कारवाई ही योग्य आहे म्हणून. 2011ला टॅक्स लावला, 2009ला टॅक्स लावला आणि 2011ला त्यांचा घर टॅक्स त्या ग्रामपंचायतने रद्द केला त्यांनी ग्रामसभेच्या ठरावामधून. आणि म्हणून मग आपण लक्षात घेतलं पाहिजे, आम्ही जिथं जिथं संख्येने कमी आहोत, तिथं आम्हाला दडपण्याचा, आम्हाला कुटुंबना करण्याचा, आमच्यावर ज्या प्रकारे खैरलांजी झाली त्या प्रकारे प्रकरण या महाराष्ट्रामध्ये करण्याचा डाव त्यांचा आहे. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये मी असं एकही घर नाही बघितलं किंवा आमच्या नागपूर जिल्ह्यातही बघितलं नाही जे घर मागील 30 वर्षापासून आहे त्या एखाद्या ग्रामपंचायतने ते घराव घेऊन पाडलं असं एकही घर आजपर्यंत आम्हाला या महाराष्ट्रात किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये दिसलं नाही. मग या नागपूर जिल्ह्यातली ही पहिलीच घटना अशी का घडली मित्रांनो? ही का घडली? आणि याला कारणीभूत असणारी जी काही लोक आहेत त्या लोकांवर इथलं प्रशासन पूर्ण मेहरबान झाला आहे मित्रांनो. आणि म्हणून मग आमचा लढा संपलेला नाही, लक्षात घ्या. ज्या न्यायासाठी, ज्या हक्कासाठी आम्ही सकाळपासून इथं आलेलो आहोत, तो न्याय आणि हक्क आम्हाला इथं मिळत नाही आहे, आपल्या निदर्शनास येते आहे. आम्हाला यापेक्षा मोठं आंदोलन पुन्हा नागपूरला तयार करावं लागणार आहे मित्रांनो. आम्ही समोरचा लढा अधिक सक्रियतेने करणार आहोत आणि ते केल्याशिवाय आपण त्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकत नाही, लक्षात घ्या. आम्ही सकाळपासून आलो इथं जिंदाबाद मुर्दाबादचे नारे दिले, आम्ही भाषण दिलं म्हणून आमचं काम संपलं हे असं नाही. आम्ही उद्यापासून त्या गावामध्ये त्या कुटुंबाच्या घरी सुद्धा पक्षाची, संघटनेची, तर सर्व संघटनेची जी लोक होती त्या सगळ्यांनी एका दिवशी 10 लोक तरी त्यांच्या गावामध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी आपण गेलं पाहिजे, लक्षात घ्या. त्यांची जी काही परिस्थिती आज निर्माण करून ठेवली, त्यांची भांडे नाही, अनाजाचं सामान नाही, डोक्यावर छप्पर नाही, हे सुद्धा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी समूह म्हणून आपली आहे. जेव्हा इथली न्याय व्यवस्था, जेव्हा इथली प्रशासन व्यवस्था, जेव्हा इथलं सरकार हे आपल्या विरोधामध्ये असते तेव्हा आम्हालाच आमची स्वतःची यंत्रणा उभी करावी लागते. आणि म्हणून मग आपण आपल्या यंत्रणेमार्फत तो न्याय आपण सर्वप्रथम बोरकर कुटुंबाला मिळवून दिला पाहिजे. आणि मग शासनासोबतचा जो लढा आहे तो लढा तर आपल्याला खूप मोठा लढा आहे. कारण तर इथले आमदार, इथले माजी आमदार, या नागपूरमधला पालकमंत्री, या नागपूरमधला सर्व सत्ता ही त्या प्रशासनाच्या आणि सरपंचाच्या बाजूने आहे मित्रांनो.
त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढा द्यायचा आहे. म्हणून आम्ही संघर्ष हा न्याय मिळेपर्यंत केला पाहिजे, हा प्रण आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपण त्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार आहात की नाही आहात? म्हणून आजपासून पुन्हा अधिक तीव्र संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे मित्रांनो. आणि जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरचा संघर्ष, न्यायालयीन संघर्ष, या दोनही संघर्षामध्ये कामामध्ये असणार आहोत. आम्हाला रस्त्यावरचाही संघर्ष करावा लागणार आहे. आम्ही उद्यापासून न्यायालयीन जी लढाई आहे त्या लढाईसाठी आम्हीही सज्ज झालो आहोत. आम्ही उद्या नागपूर हायकोर्टामध्ये केस टाकणार आहोत मित्रांनो. आणि त्या पिटिशन मध्ये ही सर्व बाजू टाकून आम्ही त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून पिटिशन जे आहे ते दाखल करणार आहोत. परंतु हे करत असतानाच आम्हाला रस्त्यावरचा संघर्ष सुद्धा सुरू ठेवावा लागणार आहे. हे जे मगरगट्टे झालेले अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांच्या विरोधातला तो संघर्ष असेल, इथला मुकाबहिर झालेले जे काही शासन आहे त्यांच्या विरोधातला हा संघर्ष असेल. आणि या संघर्षामध्ये आपण सक्रिय राहिलं पाहिजे एवढीच अपेक्षा मी आपणाकडून करतो. आणि उद्यापासूनच्या संघर्षामध्ये आपण पुन्हा जोमाने काम करूया एवढी अपेक्षा आपल्या सगळ्याकडून व्यक्त करून माझे वक्तव्य इथे संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. आपण विविध संघटनेचे लोक इथे एकत्रित झालेले आहेत. यानंतर आपण जे आंदोलन इथून सुरुवात झालेलं आहे, पुढचं आंदोलन संविधान चौक, जो आंबेडकरी चळवळीचा किल्ला आहे, त्या चौकातून आपण जिल्हाधिकारी कार्यालयाला लवकरच घेराव टाकणार आहोत. आणि त्या जिल्हाधिकारीला विचारणार आहोत की तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख आहात आणि आमचा बोरकर परिवार हा बेवारस काऊन आहे, हे विचारणा करण्यासाठी, न्याय मागण्यासाठी आपल्याला तिथे सर्वांना यावं लागेल. आपण तयार आहात का याला? जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव टाकायला यायला तयार आहात आपण? बोरकर परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे. बोरकर परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे. लवकरच दिवसाची तारीख आणि वेळ आपल्याला सांगण्यात येईल. आपण कुठून आले असाल तिथं हा निरोप पोहोचवण्यात येईल. आपण हा मोर्चा, हा जनआक्रोश मोर्चा इथे समारोप करत आहात. सर्वांचे धन्यवाद, मी आभार मानतो. आणि या लढाईला पुन्हा आपण पाठबळ द्याल ही विनंती करतो. जय हिंद, जय भारत. अगर सच आपको छूता है तो इस आवाज को अकेला मत छोड़िए. चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बनिए जनता की आवाज.